होळी म्हणजे काय तर आज जो भस्मासूर राक्षस होता आणि भस्मासूर राक्षस हा उन्मत्त झाला, सर्वांचा संहार करीत निघाला. त्याला तिचं वरदान मिळालं होतं शंकराचं, आणि त्या शंकराच्या वरदानामुळे तो सर्वांचा संहार करत निघाल्यामुळे आदिशक्ती माया पार्वतीने रूप घेतलं आणि त्या भस्मासुराचा वध केला आणि वध करून त्याचं दहन केलं. आणि ते दहन केलं, त्या जे दहन केलं जी चित्ता पेटवली तीच होळी म्हणून तिथं साजरी केली जाते. कारण त्याच्या दहनाचा त्याच्या अंत जो झाला त्याचा हा शिमगोत्सव साजरा केला तो 10 दिवस साजरा केला जातो. शिमगोत्सवातून एखाद्याची इच्छा असेल की मला माझ्या देवाला घरी न्यायचं आहे, म्हणजे पालखी त्याची घरी देवाची घरी न्यायची आहे, अशी एखाद्याची इच्छा असेल तर अगोदर ज्या वेळेला आम्ही मांडावर काही मानकरी किंवा गावातील लोक असतात त्यांच्याजवळ हा विचार ठेवला जातो की बाबा आम्हाला अशी पूजा आम्ही आरंभली आणि त्या ठिकाणी आम्हाला देवाला चित्तप्रसादासाठी घेऊन जायचं आहे. तर त्याप्रमाणे आम्ही तिथं गावाच्या समोर ठेवल्यानंतर जो हळदेव आहे ह्या हळदेवाला तिथं विचारणा केली जाते की बाबा तुला आज तिथं गांगेश्वरवाडीतल्या समाजाने आज तिथं सत्यनारायणाची पूजा आरंभली आहे आणि त्या ठिकाणी तीर्थप्रसादासाठी निमंत्रित केलेलं आहे. त्या ठिकाणी तुझा जाण्याचा हुकूम आहे का? त्याप्रमाणे चव्हाट्याकडून हुकूम घेतला जातो. गांगेश्वरवाडी त्याप्रमाणे गावातील लोकांना सकाळी 10 वाजता मांडावर बोलवलं जातं. त्याप्रमाणे लोक येतात आणि मांडावरून पालखीची मिरवणूक जो तिरोडा गावातून रस्ता आला आहे, मेन रस्त्याला मिळाला विद्या मंदिर तिरोडे तर्फे शाळेपासून, त्या रस्त्याने त्याची मिरवणूक संपूर्ण गावातील लोकांनी त्या पालखी घेऊन येतात.
विद्या मंदिर तिरोडे तर्फे शाळेपासून त्या रस्त्याने त्याची मिरवणूक संपूर्ण गावातील लोकांनी त्या पालखी घेऊन येतात. सत्यनारायणाची पूजेला आणतात. सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर प्रसाद झाल्यानंतर महाप्रसाद सर्वांना मिळाल्याच्या नंतर जशी पालखी मिरवणुकीने तिथं आणली तशीच पालखी परत मिरवणूक काढून ज्या रोडने आणली ज्या रस्त्याने आणली त्याच रस्त्याने परत मांडावरती तिथं ठेवली जाते. अशा तऱ्हेने कुठल्याही वेळेला एखाद्याने खाजगी जरी पूजा आपल्या घरी आरंभली शिमगोत्सवातून आणि त्याची जर इच्छा झाली की मला बाबा देवाला प्रसादीसाठी घेऊन जायचं आहे तर त्या ठिकाणी आम्ही त्या वरदेवाच्या हुकमाने घेऊन जातो. गणपतीच्या सोंगाची प्रथा अशी आहे की त्याच्या अगोदर वरदेवाला गावातील जे जनता आहे हे जनतेला देवाच्या विठलादेवी अंबाई यांच्या होट्या भरण्यासाठी हुकूम घेतला जातो. आणि गावातील जे महिला वर्ग आहेत हे 2 दिवस देवांच्या विठलादेवी अंबाईच्या पालखीमध्ये होट्या भरतात. आणि होट्या भरण्याचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर आम्ही देवाकडून रंग उडवण्याचा हुकूम घेतला जातो. आम्ही रंग उडवणे म्हणजे गुलालाचं पाणी करून ते देवावरती घालणे याला शिपणं म्हणतात. शिपणं जे म्हणतात ते काय तर शेवटच्या दिवशी ज्या वेळेला आमच्या मांडावरती शेवटच्या दिवशी रंग उडवण्याचा हुकूम घेतल्यानंतर रात्री संपूर्ण गाव जमल्याच्यानंतर पालखी वगैरे नाचवून झाल्याच्या नंतर गणपतीचं सोंग आणलं जातं. गणपतीचं सोंग आणि ज्या गणपतीबरोबर 2 शिपाई असतात जाबडे त्यांचे रक्षक गणपतीबरोबर असतात गणपतीच्या सोंगाबरोबर. आणि ते सोंग आम्ही सजवून वाजवीत अगदी व्यवस्थित घेऊन येतो. नंतर मांडात आल्याच्या नंतर त्याच्यावरती जे शिंपणं म्हणतात आपण गुलाबाचं पाणी केलेलं असतं ते पहिलं शिंपडलं जातं. ते शिंपडल्याच्या नंतर तसं ते देवावरती तवाट्यावरती असलेल्या तिथल्या दैवताच्यावरती घातलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याची यथाविधी तिथं पूजा केली जाते. गणपतीची तिथं पूजा झाल्याच्या नंतर मग गणपतीचं सोंग नाचवलं जातं. आणि नाचवून त्यांचे जे शिपाई असतात त्या शिपायांचं परत नाचकाम होतं हजपावरती आणि त्या पद्धतीनेच करतात. ते सोंग गेल्याच्या नंतर दुसरं सोंग शारदाचं येतं. शारदा म्हणजे सरस्वती तिथं सोंग आणलं जातं सजवून. त्याचीही तशी त्याची पूजा केली जाते. ते सोंग गेल्याच्या नंतर माधवरावांचं सोंग आणतात. त्याला बसवा म्हणतात. आपल्या मराठी म्हणजे गावठी भाषेमध्ये बसव्याचं सोंग म्हणतात आणि सुधारित भाषेमध्ये त्याला माधवराव म्हणतात. ते आणलं जातं. आणि ते आणल्याच्या नंतर बनबावरी आणतात. ती पण सोंग बनबावरी असतात. त्याच्यानंतर काही पारंपरिक ही तळेकर मंडळी आहे. हे पारंपरिक काही
सोंग दाखवतात, राखणेरावाचं दाखवतात, परत ते काही पारजीचे असं दाखवतात, ती याची सुपाची वगैरे अशी डुकराची ही सजवून अशी दाखवतात व लोक पारजी कशा करतात काय करतात ह्याचं दाखवतात. त्याच्यानंतर ह्या शिकवण्याचा कार्यक्रम आमचा ह्या रात्रभर कार्यक्रम झाला. सकाळी आम्ही ज्या वेळेला परत गाव जमतो त्यावेळेला आम्ही जे होळीला तोरणं बांधली असतात नारळाची, ती गारणे वगैरे घालून त्याची तिथं सांगता केली जाते. जे त्यांचे लौकिक प्रश्न असतील किंवा काय असतील ही त्याची तिथं सांगता केली जाते. आणि सांगता झाल्याच्या नंतर मग तिथून पालखी परत देवळामध्ये नेली जाते. आणि देवळामध्ये तिथं जाऊन त्याची देवामध्ये परत तिथं यथाविधी पूजा करून तिथं त्या कार्यक्रमाचा तिथं समारोप तिथल्याच केला जातो. अशा परीने इथं आमचा शिमग्याचा उत्सव हा अगदी आनंदात आणि व्यवस्थित पार पडतो.